मी जी स्टोरी सांगणार आहे त्यात थोडी ती ऐकून मम्मीला राग पण येईल. तर हे जेलमध्ये गेलो वगैरे त्यांचं खूप प्रेम होतं माझ्यावर. लहान तर पप्पा याचे दरवाजा सोडवायचे. काही गोष्टी मम्मी आता पण नाही का पप्पांबद्दल बोल. जय श्रीराम सगळ्यांना. कसे आहात तुम्ही? कालचा जो मी पहिला ब्लॉग टाकला होता त्याला तुम्ही एवढं सपोर्ट केलं. मी पाहिला तो ब्लॉग पूर्ण. कमेंट वाचले मी रात्रभर. कमेंट वाचले पूर्ण तर नाही पण रात्रभर पूर्ण जेवढे वाचता आले तेवढे वाचले मी. खूप कमेंट केले होते तर त्यासाठी मी खूप आभारी आहे तुमचं, तुम्ही एवढे कमेंट केल्याबद्दल. आता हा माझा दुसरा ब्लॉग आहे. जर मी अडकलो याच्यामध्ये तर थोडंसं तुम्ही समजून घ्या, कारण की मी आताशी ट्राय करतोय. कालचे जे कमेंट वाचले सगळे त्याच्यात तुमचं म्हणणं होतं दादांचं आणि ताईचं की तुझी लाईफची स्टोरी सांग. ही या व्हिडिओमध्ये मी जी स्टोरी सांगणार आहे त्यात थोडी ती ऐकून मम्मीला राग पण येईल, पण ती माझ्या साईडने जेवढी स्टोरी आहे मी ती क्लिअरली सांगणार आहे तुम्हाला. मी जेलमध्ये गेलो कसा, काय झालं, कसं घडलं. कारण की मी खूप कमेंट पण असे पण कमेंट वाचले त्याच्यामध्ये म्हटलं आहे की हा मुलगा जेलमध्ये गेला आहे, हा असाच आहे, याला वळण नाही आहे. तर हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पण सांगणार आहे की कसं झालं, काय झालं. पण आता लहानपणापासून व्हिडिओ आपण स्टार्ट करूया की लहानपणापासून कसं झालं, काय झालं, कसं मी मोठा झालो, कसा या गुंतड्यात मी गुंतलो, काय प्रॉब्लेम झाले, हे सगळं मी तुम्हाला समजून सांगणार आहे. आणि ते कमेंटही मी वाचले की ज्याच्यात म्हटले होते हा सुधारणार नाही आहे. मला खूप काही म्हटले लोक घरचे वगैरे असतील सगळे, जे आता काय नाव तर नाही घेता येणार, पण म्हणतो की त्यांना नाही का सांगायचं आहे की यात कसं झालं, काय आलं. मी सगळे व्हिडिओद्वारे तुम्हाला समोर आणणार आहे. तर हे जेलमध्ये गेलो वगैरे ह्याच्यात माझी काही चुकी नसतानाही मी जेलमध्ये जाऊन बसलो. आपण व्हिडिओची सुरुवात करू. तुम्हाला नाही का लहानपणची स्टोरी सांगतो कशी झाली, काय झाली. तर माझे जे वडील होते ना ते खूप चांगले होते. त्यांचं खूप प्रेम होतं माझ्यावर. लहानपणापासून मी जरी घरी असलो किंवा मम्मी मला बाहेर जाऊन देत नव्हती घराच्या. मम्मी मला आत्ता जशी कोंडून ठेवती तशी पण पहिले कोंडून ठेवायची. तिला लहानपणापासून सवय आहे की हा मुलगा घराच्या बाहेर नाही गेला पाहिजे, घरातच बसून राहायला पाहिजे. तर मग घरात मम्मीने कोंडून ठेवलेलं असलं की दरवाजा वगैरे लावून, तर पप्पा याचे दरवाजा सोडवायचे आणि जा म्हणायचे खेळायला. मग मी दिवसभर बोकळत फिरायचो, खेळायचो सगळीकडं. लहानपणीपासून तसं आहे. तर काही गोष्टी मम्मी आता पण नाही का पप्पांबद्दल बोलती चुकीची नाही का. तर आता नाही येते ठीक आहे, पण बोललं तर नाही पाहिजे नाही का. एक वडील येते माझे असं, आणि त्यांचं प्रेम माझ्यावर, मला त्यांनी एवढं प्रेम दिलं तसं प्रेम आत्तापर्यंत कोणी दिलेलंच नाही आहे. तर माझा जन्म संगमनेर इथं झाला होता. तेव्हा माझे वडील फ्लेक्स बोर्डचं काम करत होते. आम्ही जेव्हा पुण्याला होतो ना तेव्हा वडिलांनी, मग मी जसं 1-2 वर्षाचं झालो तेव्हा माझ्या वडिलांनी टेम्पो रिक्षा घेतली होती. ते त्याच्यावर नाही का भाडे वगैरे मारायचे नाही का. तेव्हा मग मी पप्पांसोबतच फिरायचो. पप्पा जेव्हा मला शाळेला सुट्टी असली का मग ते सोबतच पप्पांसोबत मी इकडे खेळण्यापेक्षा पप्पांसोबतच फिरायचो. जेव्हा तक पप्पा होते ना माझे वडील तेव्हा तक मी खूप फिरलो त्यांच्यासोबत. मी तर वडिलांसोबत खूप टाइम स्पेंड केलेला आहे, पण माझ्या विराजनी भावानी नाही का त्यांना बघितलं सुद्धा नाही. तर असं करता करता माझ्या आयुष्यातले सर्वात चांगले डेज निघून गेले तसे वडिलांसोबत. तर त्याच्यानंतर मग आता माझी स्टोरी कशी मी लहानचा मोठा झालो, काय घडलं, कसं घडलं, वडील माझे कुठपर्यंत माझ्यासोबत होते, हो कसं झालं, हे सगळं मी पुढं तुम्हाला सांगतो. तसं तर मला सोशल मीडियामध्ये काही इंटरेस्ट नाही एवढा, आणि मला बनवता पण येत नाही. बनवायला बघा मी किती खराब आहे, तुम्हाला कळतच असेल व्हिडिओमध्ये. पण जेव्हा मी कमेंट वाचले, पहिली व्हिडिओ टाकली तेव्हा मी प्रत्येक कमेंट वाचला. रात्रभर कमेंट वाचत होते. एवढे कमेंट होते, 500च्या पुढं कमेंट गेले. त्यामुळे मला असं वाटतंय सगळ्यांनी तुम्ही सांगितलं की तुझी लहानपणापासूनची स्टोरी सांग, तर मी ही स्टोरी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे कशी झाली, काय झाली. मम्मीच्या फोर्समुळं आणि तुमचा एवढा मोठा सपोर्ट देण्यामुळं मला असं वाटलं की व्हिडिओ बनवावा, आणि मी व्हिडिओ बनवणार आहे आणि सेपरेट व्हिडिओचे भाग करून टाकणार आहे. तसं तर माझ्या वडिलांची एक गोष्ट चुकत होती की ते ड्रिंक खूप करायचे. ते ड्रिंकमुळं माझ्या मम्मीचं आणि त्यांचं पटत नव्हतं व ते मम्मीला जरा हाणमार करायचे. बाकी ती गोष्ट सोडली तर माझे वडील सारखे वडील नव्हते कुठं. तर एक गोष्ट ना मला खूप आठवती लहानपणीची, थोडी थोडीच आठवती, पूर्ण नाही आठवत पण आठवती. दिवाळीचा सण होता आणि माझे वडिलांनी मी रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत रात्रभर फटाके वाजत होतो. आणि माझी मम्मी बोलवायला यायची मला की मम्मी पप्पांना मला की चला खूप उशीर झालाय, खूप उशीर झालाय. आणि माझे वडील म्हटले होते की आता शेवटची दिवाळी आहे माझ्यासोबत त्याची, असं तसं बोलले. दारू पिलेले होते तसं बोलले. नोव्हेंबरमध्ये दिवाळी होती आणि डिसेंबरमध्ये माझे वडील वारले. तर तेव्हा फटाकडे वाजवताना त्यांना मी विचारलं पण होतं की कुठं चालले तुम्ही, कुठं चालले, मला पण घेऊन चला, मला पण सांगा कुठं चालले. तेव्हा मग तशी ती दिवाळी आमची रात्रभर फटाके वाजवण्यामध्ये गेली. तर त्यांच्यासोबत ते फिरणं आणि सगळं करणं आणि ती शेवटची दिवाळी ती मला एकदम
लाईफमधली बेस्ट मेमरी म्हणून लक्षात राहिली आहे ती मी लहानपणीची तेवढीच एक गोष्ट मी विसरू नाही शकलो. बाकीचे सगळे नातेवाईक आहे माझे, मी त्यांना बी मला चेहरे पण आठवत नाही त्यांचे, ओळखत पण नाही मी समोर आल्यानंतर. तर अशा खूप काही मेमरी आहे. ठीक आहे, आता मम्मी आली आहे थोड्या वेळाने, मग आता बाकीचं सगळं पुढच्या भागात सांगतो. आलो मी स्कूल मधून. लाडो. तर मी आता पुढची स्टोरी सांगणार आहे तुम्हाला, कसं आतमध्ये गेलो, कसं जेलमध्ये राहिलो, कसं जगलो. हे सगळं मी पुढं छोट्या छोट्या भागांमध्ये व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि असाच सपोर्ट तुमचा राहू दे. बाय.